अमोल वयाच्या तिशीतला एक साधा मेहनती माणूस होता. शहराच्या बाहेरच्या भागात त्याचं छोटंसं घर होतं. नोकरी, मित्र आणि रोजची धावपळ एवढंच त्याचं आयुष्य होतं. लग्नाचं वय झालं होतं, पण योग्य जोडीदार मिळाला नव्हता. त्यामुळे तो एकटाच राहत होता. एक दिवस त्याच्या शेजारच्या रिकाम्या घरात नवीन कुटुंब राहायला आलं. त्या घरात निखिल, त्याची पत्नी कविता आणि त्यांचा छोटा मुलगा राहायला आले. सुरुवातीला फक्त ओळख झाली, पण शेजारी असल्यामुळे हळूहळू बोलणं वाढलं. कविता स्वभावाने खूप नम्र होती. परिसरात नवीन असल्यामुळे ती अनेकदा शेजाऱ्यांची मदत घेत असे. अमोलही गरज पडली की मदत करत असे. कधी किराणा आणून देणं, कधी पाणी पुरवठ्याची माहिती देणं, तर कधी एखादं छोटं. त्याला वाटत होतं की तो फक्त चांगला शेजारी आहे. काळ पुढे सरकत गेला. निखिलचं काम असं होतं की त्याला अनेकदा बाहेरगावी जावं लागत असे. कधी 3 दिवस, कधी आठवडा. त्या काळात कविता मुलासोबत एकटीच घर सांभाळत असे. त्यामुळे तिच्या काही अडचणी आल्या की अमोल मदतीला धावत असे. एका पावसाळी रात्री परिसरात वीज गेली. कविताचा मुलगा घाबरून रडत होता. अमोलने जाऊन मदत केली. त्याने मेणबत्त्या आणल्या, मुलाला शांत केलं आणि काही वेळ त्यांच्यासोबत बसला. त्या रात्री कविताने पहिल्यांदाच तिच्या मनातील काही गोष्टी सांगितल्या. निखिल चांगला आहे, ती म्हणाली, पण कामामुळे तो कायम दूर असतो. कधी कधी खूप एकटं वाटतं. अमोल शांतपणे ऐकत राहिला. त्या दिवसानंतर दोघांमध्ये संवाद वाढू लागला. सकाळी भेट झाली तर हसून बोलणं, संध्याकाळी मुलाच्या अभ्यासाबद्दल चर्चा, किंवा कधी फक्त रोजच्या आयुष्याबद्दल गप्पा. त्यांना वाटत होतं की ही फक्त मैत्री आहे. पण काही नाती अशी असतात की त्यांची सुरुवात साध्या संवादातून होते आणि नकळत ती मनात जागा निर्माण करतात. एक दिवस अमोल ऑफिसमधून खूप तणावात घरी आला. त्याचं प्रमोशन थांबलं होतं. त्याचा मूड खूप खराब होता. तेव्हा कविताने त्याला चहा दिला आणि शांतपणे त्याचं बोलणं ऐकलं. त्या दिवशी अमोलला जाणवलं की अनेक महिन्यांनंतर कोणीतरी त्याच्या भावना समजून घेत आहे. दुसरीकडे कवितालाही अमोलची साथ आवडू लागली होती. कारण तो तिच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देत होता. महिने सरत गेले. आता परिसरातील काही लोकांनाही त्यांच्या मैत्रीची चर्चा करायला विषय मिळू लागला. पण दोघांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. एक दिवस निखिल अचानक कामावरून लवकर घरी आला. त्याने काही चुकीचं पाहिलं नव्हतं. पण त्याला जाणवलं की कविता आणि अमोल एकमेकांशी खूप सहजपणे बोलतात. त्याच्या मनात शंकेचं बीज पेरलं गेलं. काही दिवसांनी त्याने कविताला विचारलं, तू आणि अमोल इतकं बोलता का? कविता थोडी दचकली. तो फक्त शेजारी आहे, ती म्हणाली. उत्तर साधं होतं. पण निखिलच्या मनातील प्रश्न संपले नव्हते. दरम्यान अमोलच्या मनातही संघर्ष सुरू झाला होता. त्याला समजत होतं की कविता विवाहित आहे. तिचं स्वतःचं कुटुंब आहे. त्याला तिच्याबद्दल वाटणाऱ्या भावना चुकीच्या दिशेने जात आहेत. एक संध्याकाळी तो घराच्या गच्चीवर बसला होता. समोर कविताच्या घरातील दिवे दिसत होते. त्या क्षणी त्याने स्वतःलाच प्रश्न विचारला, मी नेमकं काय शोधतोय? उत्तर त्याच्याकडे नव्हतं. दुसऱ्या दिवशी कविताने त्याला विचारलं, तू हल्ली शांत का असतोस? अमोल काही क्षण शांत राहिला. काही नाती अंतरावरूनच चांगली दिसतात, तो म्हणाला. कविताला त्याचा अर्थ समजला. त्या दिवसानंतर दोघेही थोडं अंतर ठेवू लागले. पण मनाला सवय लागलेल्या व्यक्तीपासून दूर जाणं सोपं नसतं. काही आठवड्यांनी निखिलला दुसऱ्या शहरात कायमस्वरूपी बदली मिळाली. संपूर्ण कुटुंबाला तिथे जावं लागणार होतं. ही बातमी ऐकल्यावर कविताच्या मनात मिश्र भावना निर्माण झाल्या. एका बाजूला नव्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात होती, तर दुसऱ्या बाजूला मागे राहणाऱ्या आठवणी. जाण्याच्या आदल्या दिवशी ती अमोलला भेटली. दोघे काही क्षण शांत उभे राहिले. तू नेहमी मदत केलीस, कविता म्हणाली. तूही.
अमोल हस्त म्हणाला, काळजी घे. तूही इतकंच. कोणताही चित्रपटासारखा शेवट नव्हता. कोणतंही मोठं वचन नव्हतं. फक्त दोन माणसं होती ज्यांनी आपल्या भावनांपेक्षा योग्य गोष्ट निवडली. कविता तिच्या कुटुंबासोबत नवीन शहरात निघून गेली. अमोल पुन्हा त्याच्या आयुष्यात व्यस्त झाला. सुरुवातीला रिकामेपणा जाणवत होता, पण हळूहळू त्याने स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष दिलं. नवीन मित्र, नवीन ध्येय आणि नवीन स्वप्न. 1 वर्षानंतर त्याचंही लग्न ठरलं. लग्नाच्या दिवशी त्याला एक संदेश आला, तुझ्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा, आनंदी रहा. संदेश कविताचा होता. अमोल हसला. काही लोक आपल्या आयुष्यात कायम राहण्यासाठी येत नाहीत. ते फक्त आपल्याला काही शिकवण्यासाठी येतात. त्या दिवशी त्याला समजलं की आकर्षण आणि प्रेम यात खूप फरक असतो. आणि दुसऱ्याच्या आयुष्यातील रिकाम्या जागा भरताना आपण स्वतः कोणत्या दिशेने चाललो आहोत हे ओळखणं खूप महत्त्वाचं असतं. वर्षांनंतर जेव्हा तो त्या जुन्या घराजवळून गेला, तेव्हा त्याला अनेक आठवणी जाग्या झाल्या. पण आता त्या आठवणींमध्ये वेदना नव्हती, फक्त एक शिकवण होती. कारण आयुष्यात काही नाती आपल्याला मिळण्यासाठी नसतात, तर योग्य आणि अयोग्य यातील फरक शिकवण्यासाठी असतात.